मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. चला, आज आपण प्रिंटरच्या आत डोकावून पाहूया. एका क्लिकनंतर आत नक्की काय जादू घडते ते सोप्या भाषेत समजून घेऊ. आपण फक्त प्रिंट हे बटन दाबतो, बरोबर? पण त्यानंतर काय होतं? म्हणजे डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत एक डिजिटल कमांड कागदावर कशी काय उतरते? ह्या सगळ्यामागे एका मास्टर माइंडचा हात असतो. चला तर मग या सगळ्या ऑपरेशनच्या कमांड सेंटरमध्ये जाऊया, म्हणजे कंट्रोल बोर्डकडे. बरं, थिअरीमध्ये जाण्याआधी हे बघा. हे आहे खरंखुरं कंट्रोल बोर्ड. एखाद्या शहराच्या नकाशासारखं नाही का दिसत? यावर कितीतरी छोटे छोटे कंपोनेंट्स आहेत. चिप्स, वायर्स आणि प्रत्येकाचं काम एकदम नाजूक आणि महत्वाचं असतं. आणि हा आहे आपला आजचा रोड मॅप. ह्याच डायग्रॅमच्या मदतीने आपण डेटाचा प्रवास समजावून घेणार आहोत, कॉम्प्युटरपासून थेट कागदापर्यंत. तर कुठल्याही कामाची सुरुवात होते ऑर्डर मिळाल्यावर. प्रिंटरचंही तसंच आहे. पहिली पायरी म्हणजे कमांड मिळवणं आणि ती समजून घेणं. आता या सगळ्या ऑपरेशनचा मेंदू कोण? तर तो आहे सीपीयू, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याचंच काम आहे कॉम्प्युटरकडून आलेली कमांड समजून घेणं. मग तो त्या डेटाला एका इमेज प्लॅनमध्ये बदलतो आणि प्रिंटेडला सांगतो की नक्की काय आणि कसं छापायचं आहे. आता सीपीयूला काम कसं करायचं हे कोण सांगणार? त्यासाठी असतं एक नियमपुस्तक, ज्याला आपण म्हणतो रॉम, म्हणजे रीड ओन्ली मेमरी. यामध्ये प्रिंटरचा मूळ प्रोग्रॅम आणि प्रत्येक अक्षराची डिझाईन सेव्ह केलेली असते. आणि हो, हे बदलता येत नाही, हे कायमस्वरूपी असतं. आता रॅम म्हणजे एक तात्पुरती जागा, एक प्रकारचा स्टेजिंग एरिया. कम्प्युटरमधून जो काही डेटा येतो तो आधी इथे थांबतो, म्हणजे सीपीयूला त्यावर आरामात काम करता येतं. एखाद्या वेटिंग रूमसारखा समजा. आणि मग येते एक खास मेमरी, EEPROM. हिचं वैशिष्ट्य काय? तर लाईट गेली तरी ही आपल्या सेटिंग्ज विसरत नाही. म्हणजे कागदाची अलाइनमेंट किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी यात सेव्ह राहतात. म्हणूनच प्रिंटर प्रत्येक वेळी सुरू केल्यावर आपल्या सेटिंग्ज लक्षात ठेवतो. चला, प्लॅन तर तयार झालाय. आता वेळ आलीये या डिजिटल माहितीला प्रत्यक्ष कृतीत उतरवायची. तर बघा, डेटाचा प्रवास कसा होतो. कॉम्प्युटरकडून आलेला डेटा थेट रॅममध्ये जात नाही बरं का. तो आधी जातो गेट एरेमधून. आता हे गेट एरे म्हणजे एक प्रकारे एअर ट्रॅफिक कंट्रोलरच आहे. डेटा कुठे जाईल, मोटर्स कधी फिरतील, ह्या सगळ्या गोष्टींवर याचं नियंत्रण असतं, जेणेकरून सगळं काम व्यवस्थित पार पडेल. आता प्रिंटिंगमध्ये अचूकता खूप महत्वाची असते. म्हणूनच इथे साध्या डीसी मोटर्स नाही, तर स्टेपर मोटर्स वापरतात. फरक काय आहे? साधी मोटर गोल गोल फिरत राहते, पण स्टेपर मोटर तिला जसे सिग्नल मिळतात तशीच ठराविक स्टेप्समध्ये फिरते. यामुळे कंट्रोलरला फक्त पल्स मोजून कळतं की प्रिंट हेड नक्की कुठे आहे. एकदम अचूक नियंत्रण. आणि मग येते शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. गेट ॲरे आणि सीपीयू मिळून प्रिंटहेडला एक इलेक्ट्रिक सिग्नल पाठवतात. आणि याच सिग्नलमुळे प्रिंटहेडच्या पिन्स एकदम वेगाने रिबनवर आणि मग कागदावर आदळतात आणि अक्षरं उमटतात. बरं, कुठल्याही ऑपरेशनमध्ये फक्त ऑर्डर देणं महत्त्वाचं नसतं नाही का? आजूबाजूला काय चाललंय हे कळणंही तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच या मशीनला स्वतःचे सेन्सर्स दिलेले आहेत. हे सेन्सर्स म्हणजे प्रिंटरचे डोळे आणि कानच आहेत. कागद आहे की नाही, तो सरळ आहे की नाही, प्रिंटेड कुठे आहे, अशा सगळ्या लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टींची माहिती हे सेन्सर्स सीपीयूपर्यंत पोहोचवत असतात. पण एक मिनिट, कागद आणि प्रिंटहेडची पोझिशन वगैरे ठीक आहे, पण एका साध्या प्रिंटरला त्याचं प्रिंटहेड गरम झालंय की नाही याची काळजी का वाटायला पाहिजे? याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघा, जास्त काम केल्यावर प्रिंटहेड गरम होऊ शकतं. म्हणून जेव्हा तापमान एका विशिष्ट पातळीवर म्हणजे साधारण 95°C वर जातं, तेव्हा प्रिंटर स्वतःला वाचवण्यासाठी प्रिंटिंग थांबवतो. मग तापमान थोडं कमी झाल्यावर तो हळू वेगाने काम सुरू करतो आणि पूर्ण नॉर्मल झाल्यावरच परत आपल्या नेहमीच्या स्पीडने काम करतो. म्हणजे ही एक प्रकारे इंटेलिजंट सेफ्टी सिस्टमच आहे. तर आता बघूया हे सगळे वेगवेगळे भाग मिळून एका ऑर्केस्ट्रासारखं कसं काम करतात.
तर थोडक्यात सांगायचं तर काय, कम्प्युटरकडून कमांड येते, CPU ती समजून घेतो, रॅममध्ये डेटा तात्पुरता ठेवला जातो, गेट ॲरे सगळं मॅनेज करतं आणि मोटर्स आणि प्रिंट हेडला सूचना पाठवतं. आणि त्याचवेळी सेन्सर्स सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात. ह्या सगळ्यांच्या जुगलबंदीमुळेच एका क्लिकचं रूपांतर कागदावरच्या छपाईत होतं. आणि मग विचार येतो की आपल्या आजूबाजूला अशा कित्येक साध्या वाटणाऱ्या मशीन्स असतील ज्यांच्या आत अशीच एक गुंतागुंतीची आणि हुशार यंत्रणा लपलेली असेल, नाही का? त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा प्रिंट बटन दाबाल तेव्हा त्या एका क्लिकनंतर आतमध्ये काय काय घडतं याचा विचार नक्की करा.